हा लँग्वेज त्या रजिस्टर मध्ये प्लीज एंट्री करा. यांच्या खोल्या नंबर 1 आणि 2. नाही, 1 नंबरची रूमला मी अमितला दिलेली आहे. हा आणि त्याला तो पूर पोचते पण फारच आवडलाय. मग काय नोंद का नाही का त्याला? मी खाली आता ना 4 नंबरची रूम मिसेस चिकेकरांना दिली आणि 2 नंबरची मेजर पुरात आहे. मेजर यस सर. एटीची सवय आहे. काय चल या फॉलो. मिसेस सुभेदार ऐका, मला प्लीज चित्रा म्हणा, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. चित्रा, खूपच कॉमन नाव आहे का तुझं चित्रा? अहो, बरं मला सांग, तिथे नोकरांचा प्रॉब्लेम असेल ना? आहेत का नोकर? आहे. नमस्कार प्रेक्षक, सुभेदार गेस्ट हाऊसच्या सेटवर आपण आलेलो आहोत शिवाजी मंदिर इथे. आपल्यासोबत या नाटकात भूमिका करणारे रोहित सर आहेत. त्यांना आपण बऱ्याचशा मालिकातून चित्रपटातून पाहत आलेलो आहे. सर, या नाटकाचा अनुभव तुमचा कसा आहे त्याविषयी? नाटकाचा अनुभव नक्कीच खूप चांगला आहे. त्याच्यामुळे म्हणजे नवीन नाटक करायचं हे दरवेळी मी ठरवतो, कारण मी गेल्या अनेक वर्षापासून नाटक करतो. पण मर्डर मिस्ट्री हा जॉनर करण्याचा आनंद मला या नाटकामुळे मिळाला. आणि विजय सर, गोवा हिंदू असोसिएशन, प्रोड्युसर्स अमरजी अकल्पक यांच्यामुळे ती संधी मला मिळाली. आणि ते प्रेक्षकांसमोर आणण्याचं आम्ही सगळे जे ॲक्टर्स आहोत ते आम्हाला आणायला मिळतं, याकरता आम्ही खूप आभारी आहोत. की एक वेगळा जॉनर आणि अगाथा ख्रिस्तीचं नाटक, त्याचं हे अडॅप्टेशन आणि जे गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे ते आपण इथं करतो आहोत, याचा खूप आनंद आहे. खरं तर विजय सरांबरोबर काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते तुमचंही पूर्ण झालंय. आणि यामध्ये खरं इतक्या वर्षांचा तुमचा सगळ्या रंगभूमीवर म्हणा किंवा मीडिया क्षेत्रातील अनुभव आहे, अभिनय क्षेत्रातील अनुभव आहे. जेव्हा पहिल्यांदा हे नाटक तुमच्याकडे आले किंवा ही भूमिका तुमच्याकडे आली तेव्हा काय वाटलं तेव्हा? नाही, लकीली काय होतं ना की बऱ्याच वेळा जेव्हा सिरियल करत असतो आणि तेव्हा जर नाटक ऑफर झालं तर तारखा होतील की नाही किंवा तालमींना वेळ देता येईल की नाही. तर लकीली मी सध्या कुठली सिरियल करत नव्हतो आणि मला फोन आला आणि तू भेटायला ये, आणि आल्यानंतर ते फायनल झालं. आणि विजय सरांसोबत काम करणं हे तर म्हणजे खरंच मी अनेक वर्षांपासून वाट बघत होतो, ती संधी मला मिळाली आत्ता. आणि सिरियल किंवा फिल्म नसल्यामुळे या तालमीला मला खूप वेळ देता आला, खूप काही शिकता आलं. त्यामुळे खूप थँकफुल आहे. सगळ्या कलाकारांसोबत काम करताना सगळे कलाकार उत्तम आहेत आणि आमची सगळ्यांची टीम खूप छान झालेली आहे. त्यामुळे काय की कुठल्याही नाटकाची टीम एकत्र असेल तर ते नाटक तितकंच खोलतं आणि तेच तुम्हाला नाटक बघितल्यावर सुद्धा कळेल.